नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील 10th क्वेश्चन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे। पहा, क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपण इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह काढलेली आहे, क्वेश्चन नंबर 9 मध्ये पण इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह काढलेली आहे आणि आज आपल्याला क्वेश्चन नंबर 10 मध्ये इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे, परंतु टाइप वेगळा आहे। क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 9 मध्ये वेगवेगळे टाइप आहेत, येथे पण वेगळा टाइप आहे। येथे आपल्याला टाइप कसा आहे, x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय याप्रमाणे असेल। येथे टॅन इनवर्स x प्लस वाय, येथे प्लस साईन तर येथे मायनस साईन, येथे 1 कंपल्सरी आहे, येथे प्लस येथे मायनस, म्हणजे या दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन येथे पाहिजे आपल्याला। येथे ॲडिशन तर येथे सबट्रॅक्शन येईल आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे येणार आहे। तर याला आपण असं लिहू शकतो, टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y हा एक फॉर्म्युला आहे। त्याप्रमाणे टॅन इनवर्स येथे प्लस तर येथे मायनस, आता येथे मायनस तर येथे प्लस याप्रमाणे असेल। तर फॉर्म्युला कसा होईल, येथे प्लस आहे तर येथे प्लस येईल, येथे मायनस तर येथे आता मायनस होईल। टॅन इनवर्स x मायनस टॅन इनवर्स y याप्रमाणे आपल्याला अरेंजमेंट करायची आहे। म्हणजे या नंबरला आपल्याला, या टर्मला आपल्याला असं स्प्लिट करायचं आहे की मल्टिप्लिकेशन हा आला पाहिजे। 8x आहेत, 8x तर आपण असं लिहू शकतो 5x आणि 3x, म्हणजे ॲडिशन होईल 5x प्लस 3x आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन 15x स्क्वेअर येईल, बरोबर आहे। त्याप्रमाणे आपण अरेंजमेंट करणार आहोत। सोल्युशन, हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, आपल्याला याप्रमाणे कन्वर्ट करायचं आहे आणि डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला ही लिहायची आहे। नंतर याची डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाईल आपल्याला। याला आपल्याला याप्रमाणे कन्वर्ट करून याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला नंतर घेता येईल। लेट y इक्वल टू टॅन इनवर्स 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर, इथे सबट्रॅक्शन आहे म्हणजे इथे ॲडिशन यायला पाहिजे, इक्वल टू टॅन इनवर्स 8xला आपल्याला स्प्लिट करायचं आहे। 8xला आपण 5x आणि 3x याप्रमाणे स्प्लिट करू, दोघांचा मल्टिप्लिकेशन किती होईल 15x स्क्वेअर, बरोबर आहे। 8x म्हणजेच काय 5x प्लस 3x 1 मायनस, आता येथे आपण काय लिहिणार, या टर्मऐवजी आपण हे लिहिलेलं आहे, या टर्मऐवजी आपण काय लिहिणार, या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 5x आणि 3x। सपोज ही टर्म x आहे, ही y आहे, तर ही काय होईल xy होईल। येथे प्लस x प्लस y 1 मायनस xy याप्रमाणे, म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो, टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y, म्हणजे आपण असं लिहिणार टॅन इनवर्स x म्हणजे येथे 5x आहे आणि प्लस टॅन इनवर्स y म्हणजे येथे 3x आहे। याप्रमाणे y आपला सिंपल झालेला आहे। आता आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे येथे काय आहे 5x आहे, त्याचाही स्क्वेअर, नंतर आपल्याला या 5x ची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल। 5x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फक्त 5 येईल, हे प्लस साईन, याची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे येथे 3x आहे, त्याचाही स्क्वेअर, नंतर पुन्हा या 3x ची डेरिव्हेटिव्ह 3, हे 5 येथे येतील, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 5 अपॉन 1 प्लस 5चा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर, 1 प्लस 5चा स्क्वेअर 25x स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आपण, हे प्लस साईन 1 अपॉन 1 प्लस ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे 3ला स्क्वेअर आहे, एक्सला पण स्क्वेअर आहे, 3 स्क्वेअर 9 आणि x स्क्वेअर, येथे 3 आहेत, हे येथे येतील मल्टिप्लिकेशनमध्ये 3
ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. येथे कॉट इनवर्स आहे, परंतु फॉर्म्युले आपले टॅन इनवर्समध्ये आहेत, त्यामुळे याला आपण टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करू. सोल्युशन आधी y म्हणून कन्सिडर करू. लेट y इक्वल टू कॉट इनवर्स 1 + 35x² अपॉन 2x. कॉट इनवर्सला आपण टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करू, तर हा रेसिप्रोकल होईल. हे 2x वर जातील आणि 1 + 35x² याप्रमाणे. पहा इथे ॲडिशन आहे, म्हणजे इथे फॉर्म्युला कोणता अप्लाय होईल? हा फॉर्म्युला अप्लाय होईल. म्हणजे इथे सबट्रॅक्शन पाहिजे आपल्याला, 2 नंबरची सबट्रॅक्शन करायची आपल्याला आणि मल्टिप्लिकेशन एवढा आला पाहिजे. इथे 35x² आहेत, 35x². तर आपण काय करणार? येथे 2x पाहिजे. पहा 7x आणि 5x दोघांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर 2x येईल, परंतु दोघांचा मल्टिप्लिकेशन 35x² याप्रमाणे. बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार? टॅन इनवर्स. याला आपल्याला स्प्लिट करायचं आहे, कारण हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी 2x म्हणजे आपण 7x - 5x असं लिहू शकतो. 2xला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि 1 येथे 1 कंपल्सरी आहे. 1 प्लस आता याच टर्म येथे लिहिणार आपण 7x आणि 5x. यांचा मल्टिप्लिकेशन एवढाच येणार आहे 35x². पहा याप्रमाणे फॉर्म्युला कन्वर्ट झालेला आहे. सपोज हा x आहे, हा y आहे, 1 + x आणि y. तर आपण कसं लिहू शकतो? टॅन इनवर्स x - टॅन इनवर्स y. टॅन इनवर्स x - टॅन इनवर्स y. पहा न्यूमरेटरमध्ये जे साईन असेल त्याप्रमाणे फॉर्म्युला होणार आहे. टॅन इनवर्स x, एकदा टॅन इनवर्स या टर्मला 7xला हे मायनस साईन आणि टॅन इनवर्स या टर्मसाठी 5x. ही येणार आहे व्हॅल्यू yची. y इक्वल टू हे मिळत आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx. पहा दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. असंही लिहू शकता तुम्ही ddx ऑफ, नंतर डेरिव्हेटिव्ह घ्या टॅन इनवर्स 7x मायनस टॅन इनवर्स 5x याप्रमाणे. दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहे. yची डेरिव्हेटिव्ह dy/dx. या साईडची डेरिव्हेटिव्ह आता आपल्याला घ्यायची आहे. येथे मायनसने सेपरेट आहे. याची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि याची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. पहा हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 10 मधील सर्व सब क्वेश्चन्स त्या 2 फॉर्म्युलेवर डिपेंड आहेत. Therefore dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². 1/1 + x². x म्हणजे इथे 7x आहे, 7x त्याचा स्क्वेअर. परंतु नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला या 7xची. 7xची डेरिव्हेटिव्ह किती होईल? इंटू 7 हे मायनस 1/1 + x². x म्हणजे इथे 5x आहे, याचा स्क्वेअर. टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे येणार आहे, परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 5xची डेरिव्हेटिव्ह 5 विथ रिस्पेक्ट टू x. 7/1 + 7चा स्क्वेअर 49x². हे मायनस 5/1 + 5चा स्क्वेअर 25 आणि x² याप्रमाणे. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह dy/dx. पहा ddx ऑफ y म्हणजे ही व्हॅल्यू आहे, त्याची आपण ddx म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, याची डेरिव्हेटिव्ह ही येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन थर्ड. सोल्युशन लेट y इक्वल टू टॅन इनवर्स 2√x आणि 1 + 3x आहे. इक्वल टू डिनोमिनेटरमध्ये प्लस साईन आहे, म्हणजे वर मायनस साईन यायला पाहिजे, न्यूमरेटरमध्ये मायनस साईन यायला पाहिजे, म्हणजे 2 टर्मची सबट्रॅक्शन एवढी यायला पाहिजे आपल्याला आणि मल्टिप्लिकेशन हा यायला पाहिजे, सबट्रॅक्शन यायला पाहिजे. म्हणजे आपण असं लिहू शकतो
3 टाइम्स रूट एक्स हे काय आहेत 2 टाइम्स रूट एक्स आहेत. सपोज 3 टाइम्स रूट एक्स मायनस रूट एक्स 3 रूट एक्स मायनस रूट एक्स म्हणजे काय होईल 2 रूट एक्स. याची व्हॅल्यू काय येते 2 टाइम्स रूट एक्स. 3 टाइम्स मायनस 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स. परंतु हा मल्टिप्लिकेशन या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे एवढा येईल का. 3 रूट एक्स इंटू रूट एक्स म्हणजे हे काय होईल 3 रूट एक्सचा स्क्वेअर फक्त एक्स होईल. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन पण किती येतो एवढाच येत आहे. म्हणजे आपण या दोन टर्म लिहिणार आहोत. टॅन इनवर्स 2 रूट एक्सला आपण असं लिहू शकतो 3 रूट एक्स मायनस रूट एक्स म्हणजे काय 2 रूट एक्स आणि 1 प्लस 3x न लिहिता आपण हे लिहिणार आहोत 3 रूट एक्स याच टर्म परंतु मल्टिप्लिकेशनमध्ये. पण आता फॉर्म्युला तयार झालेला आहे टॅन इनवर्स एक्स मायनस वाय 1 प्लस एक्स वाय. तर फॉर्म्युला कसा आहे एल आय इनवर्स मायनस एल आय इनवर्स टॅन इनवर्स 3 रूट एक्स मायनस टॅन इनवर्स रूट एक्स हा फॉर्म्युला झालेला आहे. ही व्हॅल्यू वायची मिळत आहे आपल्याला. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy बाय dx इक्वल टू ही पण डेरिव्हेटिव्ह पहा एका स्टेपमध्ये असं लिहा. इकडे पण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. दोन्ही टर्मची डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स 3 रूट एक्स मायनस टॅन इनवर्स रूट एक्स. आता दोघांची डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. dy बाय dx इक्वल टू देअरफॉर dy बाय dx इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह काय असते पहा टॅन इनवर्स एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. परंतु येथे एक्स नाही आहे एवढं फंक्शन आहे. टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर एक्स म्हणजे येथे 3 रूट एक्स आहे त्याचा स्क्वेअर. परंतु एक्स नाही आहे एवढं फंक्शन आहे. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. त्याने मल्टिप्लाय करणार आपण 3 रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह हे मायनस त्याचप्रमाणे याची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर एक्स म्हणजे रूट एक्स त्याचाही स्क्वेअर होईल. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल रूट एक्सची. पहा खूप सोपं आहे. फक्त या टर्म कशा स्प्लिट करायच्या ते लक्षात आलं की सोपं आहे. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 1/1 प्लस पहा इथे स्क्वेअर आहे ब्रॅकेटला 3चा स्क्वेअर 9 होईल. रूट एक्सचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील म्हणजे 9x होईल 9x. आता याची डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/2 रूट एक्स. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह तेवढी आहे. हे मायनस साईन मायनस हे 1/1 प्लस स्क्वेअर आहे स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे कॅन्सल होईल म्हणजे 1/1 प्लस एक्स 1/1 प्लस एक्स होईल. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स. पहा इथे पण 1/2 रूट एक्स आहेत येथे पण 1/2 रूट एक्स आहेत मध्ये मायनस आहे म्हणजे या दोन टर्ममध्ये आपण हे कॉमन काढू. 1/2 रूट एक्स कॉमन काढले आपण तर येथे काय राहील ही टर्म राहील. या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये कॉमन काढलेलं आहे आपण. ही टर्म आपण कॉमन काढली 1/2 रूट एक्स तर येथे हे 3 न्यूमरेटरमध्ये आणि 1 प्लस 9x हे मायनस साईन हे कॉमन काढलेलं आहे येथे राहील 1/1 प्लस x. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर dy बाय dx. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 4th सोल्यूशन. लेट y इक्वल टू टॅन इनवर्स दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू आपण. 2ला पॉवर किती आहे 2चा पॉवर x प्लस 2 आहे. 1 मायनस हे 3 टाइम्स
4चा पॉवर x याप्रमाणे yची व्हॅल्यू आहे इक्वल टू टॅन इनवर्स. फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण काय करू, हा जो पॉवर आहे आपण स्प्लिट करू. 2चा पॉवर x प्लस 2 आहे, याला आपण असं लिहू शकतो 2चा पॉवर x इंटू 2चा पॉवर 2. बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन याप्रमाणे. याला आपण असं लिहिणार आहोत. म्हणजे काय होईल 2चा पॉवर 2 आणि इंटू 2चा पॉवर x याप्रमाणे लिहिलेलं आहे. बरोबर आहे. x प्लस 2 किंवा 2 प्लस x अपॉन 1 मायनस हे 3 4चा पॉवर x आहे. 4चा पॉवर x 4ला आपण असं लिहू शकतो 2चा पॉवर 2 आणि याचाही पॉवर x. याला असं लिहिता येईल आपल्याला, पॉवरचा मल्टिप्लिकेशन होतो. हा 2 येथे पास करू, हा x येथे पास करू, 2चा पॉवर x आणि याचाही स्क्वेअर असंही लिहिता येईल आपल्याला. म्हणजे 4 पॉवर x आहे 4x, त्याला आपण असं लिहू शकतो 2 त्याचा पॉवर x आणि याचाही स्क्वेअर. याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे आपण. कारण काय केलेलं आहे आपण, येथे 2चा पॉवर x आहे त्यामुळे येथे पण 2चा पॉवर x आणलेला आहे आपण. टॅन इनवर्स 2चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल. म्हणजे 4 टाइम्स 2चा पॉवर x असा अर्थ होतो. 4 टाइम्स 2चा पॉवर x अपॉन 1 मायनस 3 2चा पॉवर x आणि याचाही स्क्वेअर. फक्त आपण येथे स्क्वेअर केलेला आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला येथे मायनस आहे, येथे मायनस आहे म्हणजे वर प्लस यायला पाहिजे. 2 टर्म x प्लस y या फॉर्ममध्ये येथे मायनस आहे, ते प्लस यायला पाहिजे. येथे 4 टाइम्स आहे, हे काय आहे 4 टाइम्स 2चा पॉवर x, 4 टाइम्स 2चा पॉवर x याप्रमाणे आहे. तर आपण असं लिहू शकतो, येथे मायनस आहे म्हणजे वर प्लस यायला पाहिजे, म्हणजे 2 नंबरची ॲडिशन आपल्याला यायला पाहिजे एवढी व्हॅल्यू. तर येथे आपण असं लिहू शकतो 3 टाइम्स 2चा पॉवर x आणि प्लस 1 टाइम्स 2चा पॉवर x. 4ला आपण स्प्लिट केलेलं आहे 3 टाइम्स आणि येथे 1 इंटू 1 लिहिण्याची गरज नाही. म्हणजे 3 टाइम्स प्लस 1 टाइम्स 3 टाइम्स 2चा पॉवर x प्लस 1 टाइम्स, हे 3 टाइम्स आहेत, हे 1 टाइम्स आहेत, दोघांची ॲडिशन 4 टाइम्स असं लिहिता येईल आपल्याला. इक्वल टू टॅन इनवर्स 4 टाइम्स आहेत तर आपण असं लिहू 3 टाइम्स 2 रूट x आणि येथे मायनस असल्यामुळे वर प्लस ॲडिशन पाहिजे आपल्याला 1 टाइम्स 2चा पॉवर x याप्रमाणे अपॉन येथे 1 मायनस. येथे काय लिहिणार आपण, या दोघांचा मल्टिप्लिकेशन पाहिजे 3 2 याचा पॉवर x इंटू 2 याचा पॉवर x. ही व्हॅल्यू ही ॲडिशन केली तर एवढीच येत आहे. बरोबर आहे. 3 टाइम्स 1 टाइम्स म्हणजे दोघांची ॲडिशन 4 टाइम्स. आणि हा जर मल्टिप्लिकेशन केला आपण, हा मल्टिप्लिकेशन केला तर एवढाच येईल. हे 3 टाइम्स 2चा पॉवर x परंतु स्क्वेअर मल्टिप्लिकेशन असल्यामुळे 2 टाइम्स आहेत, स्क्वेअर याप्रमाणे लिहिलेला आहे. सपोज हा x हा y 1 मायनस xy या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर आपण कसं लिहू शकतो टॅन इनवर्स, याला टॅन इनवर्स अप्लाय होईल प्लस यालाही टॅन इनवर्स अप्लाय होईल, याप्रमाणे फॉर्म्युला येईल. न्यूमरेटरमध्ये जे साईन आहे ते फॉर्म्युल्यामध्ये येथे साईन येणार आहे. 3 2चा पॉवर x 3 टाइम्स 2चा पॉवर x टॅन इनवर्स आणि प्लस टॅन इनवर्स 2चा पॉवर x. ही झाली yची व्हॅल्यू. देअरफॉर y इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. येथे लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. येथे मायनस असल्यामुळे वर ॲडिशन यायला पाहिजे, येथे जर प्लस असेल तर वर सबट्रॅक्शन यायला पाहिजे 2 नंबरची, त्यांचा मल्टिप्लिकेशन येथे यायला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू, याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/√x
1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे एवढी व्हॅल्यू आहे इथे 3 2चा पॉवर एक्स त्याचाही स्क्वेअर. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला या फंक्शनची इंटू डी डी एक्स ऑफ 3 2चा पॉवर एक्स. बरोबर आहे. हे प्लस साईन पुन्हा यामध्ये ॲड करणार आपण. याचे डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे इथे 2चा पॉवर एक्स आहे त्याचाही स्क्वेअर. आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल या 2x मल्टिप्लाय करणार डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x याप्रमाणे. इक्वल टू हे सॉल्व करू 1/1 प्लस इथे 3चा पॉवर 2 आहे. ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे प्रत्येकाला स्क्वेअर आहे. 3चा स्क्वेअर 9 होईल. 2x त्याचाही स्क्वेअर आहे. 2x त्याचाही स्क्वेअर आहे. पॉवरचा काय होतो मल्टिप्लिकेशन म्हणजे 2चा पॉवर किती होईल 2x. पॉवरचा मल्टिप्लिकेशन 2 × x 2x याप्रमाणे. म्हणजे इथे आपण असं लिहू शकतो इंटू 2चा पॉवर 2x 9 टाइम्स 2चा पॉवर 2x याप्रमाणे इंटू याची डेरिव्हेटिव्ह हा 3 कॉन्स्टंट आहे. 2x म्हणजे a⁻x त्याचे डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 2x इंटू log 2. बरोबर आहे. आणि हे प्लस पुढे स्पेस कमी आहे येथे लिहितो मी प्लस 1/1 प्लस ब्रॅकेटला स्क्वेअर आहे 2चा पॉवर 2x होईल. पॉवरचा मल्टिप्लिकेशन x इंटू 2 म्हणजे 2x इंटू याचे डेरिव्हेटिव्ह 2x इंटू log 2 इक्वल टू येथे मल्टिप्लिकेशन आहे येथे मल्टिप्लिकेशन आहे. परंतु या दोन टर्म प्लस साईनने सेपरेट झालेले आहेत. येथे ही टर्म आहे 2x log 2 येथे पण आहे. तेवढं कॉमन काढू आपण 2x log 2. हे कॉमन काढल्यामुळे तर येथे काय राहील हे एवढं कॉमन काढलेलं आहे. हे 3 न्यूमरेटरमध्ये 1 प्लस 9 2चा पॉवर 2x हे कॉमन आहे. हे प्लस साईन हे कॉमन काढलेलं आहे फक्त हे राहील हे 1/1 प्लस 2चा पॉवर 2x याप्रमाणे. एवढी आपली डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 5 सोल्यूशन. लेट y इक्वल टू tan इनवर्स 2चा पॉवर x आहे 1 प्लस येथे 2ला पॉवर 2x प्लस 1 आहे. इथे काय आहे 2चा पॉवर 2x प्लस 1 आहे. याला आपण असं लिहू शकतो पॉवर हा सेपरेट करू आपण म्हणजे 2चा पॉवर 2x इंटू 2चा पॉवर 1. बेस सेम आहे तर पॉवरची ॲडिशन होईल. बरोबर आहे. याला आपण याप्रमाणे लिहू शकतो. याला आपण याप्रमाणे स्प्लिट करू शकतो इक्वल टू tan इनवर्स 2x 1 प्लस याला आपण असं लिहिणार 2चा पॉवर 2x इंटू 2चा पॉवर 1. 2चा पॉवर 1 म्हणजे फक्त 2च इक्वल टू tan इनवर्स 2x 1 प्लस हे 2 आधी लिहू आपण आणि 2चा पॉवर 2x. 2चा पॉवर 2x म्हणजे याला आपण असं लिहू शकतो पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल. येथे आपण 2चा पॉवर x लिहिणार आणि येथे स्क्वेअर करू कारण जी टर्म येथे आहे ती येथे पाहिजे आपल्याला. 2चा पॉवर x आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर केलेला आहे. पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे व्हॅल्यू तीच आहे 2x 2चा पॉवर 2x. बरोबर आहे. येथे प्लस साईन आहे म्हणजे वर आपल्याला सबट्रॅक्शन पाहिजे. येथे जर मायनस असेल तर वर आपल्याला ॲडिशन पाहिजे. येथे प्लस आहे म्हणजे वर सबट्रॅक्शन पाहिजे. येथे काय आहे 2x आहे तर या टर्म आल्या पाहिजेत आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. तर आपण काय करणार हे 1 टाइम्स आहेत म्हणजे 2 टाइम्स 2x मायनस हे
2 टाईम्समधून मायनस करू 1 टाईम्स. 2 टाईम्समधून 1 टाईम्स मायनस केले तर काय होईल 1 टाईम्स. असं लिहू शकतो आपण 2 टाईम्स मायनस 1 टाईम्स म्हणजे 1 टाईम्स इक्वल टू टॅन इनवर्स. याला आपण कसं लिहिणार याप्रमाणे 2 टाईम्स 2 रेज टू एक्स मायनस 2 रेज टू एक्स. 2 टाईम्स मायनस 1 टाईम्स 1 प्लस इथे मायनस आहे इथे प्लस येणार. आता हेच होणार आहे. हा मल्टिप्लिकेशन एवढा येईल का या दोघांचा मल्टिप्लिकेशन 2चा पॉवर एक्स इंटू 2चा पॉवर एक्स. हा मल्टिप्लिकेशन काय पाहिजे एवढा पाहिजे आपल्याला. हे 2 स्क्वेअर येईल बरोबर आहे 2 रेज टू एक्स. परंतु हे मल्टिप्लिकेशन आहे 2 टाईम्स आहेत म्हणजे आपण स्क्वेअर करणार. हीच व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो या दोन टर्म येथे मल्टिप्लिकेशनमध्ये 2चा पॉवर 2x इंटू 2चा पॉवर x. पहा x मायनस वाय 1 प्लस एक्स वाय याप्रमाणे आपण कन्वर्ट केलेला आहे. तर याचा फॉर्म्युला कसा होईल टॅन इनवर्स याला इनवर्सला अप्लाय होईल मायनस याला इनवर्स अप्लाय होईल 2चा पॉवर x मायनस टॅन इनवर्स 2चा पॉवर x. ही येणार आहे वायची व्हॅल्यू. देअरफॉर y इक्वल टू आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. we get dy by dx. Therefore dy by dx equal to इनवर्सची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे एवढी टर्म आहे इथे 2चा पॉवर एक्स आणि याचाही स्क्वेअर होईल बरोबर आहे. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह याने मल्टिप्लाय करणार इंटू डी डी एक्स ऑफ 2चा पॉवर एक्स 2 इंटू 2चा पॉवर एक्स. आता पुन्हा इथे मायनस आहे हे मायनस याची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे 2 रेज टू एक्स आहे त्याचा स्क्वेअर. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल 2 रेज टू एक्सची डी डी एक्स ऑफ 2 रेज टू एक्स इक्वल टू 1/1 प्लस येथे स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर 4 होईल आणि 2x पॉवरचा मल्टिप्लिकेशन 2चा पॉवर 2x होईल 4 टाईम्स 2चा पॉवर 2x याप्रमाणे इंटू हे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 2 रेज टू एक्सची डेरिव्हेटिव्ह 2 रेज टू इंटू 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 बरोबर आहे. ए रेज टू एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह हे मायनस पुढे कंटिन्यू करा हे मायनस 1/1 प्लस 2चा पॉवर 2x होईल पॉवरचा मल्टिप्लिकेशन इंटू याची डेरिव्हेटिव्ह 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 बरोबर आहे. 2 रेज टू एक्स लॉग 2 येथे पण आहे आणि येथे पण आहे. या दोन टर्ममध्ये कॉमन काढू आपण म्हणजे 2 रेज टू एक्स लॉग 2 हे जर कॉमन काढले आपण तर येथे काय राहील हे 2 येथे आहे येतील न्यूमरेटरमध्ये 1 प्लस 4 टाईम्स 2चा पॉवर 2x आणि हे मायनस साईन हे कॉमन काढलेलं आहे म्हणजे 1/1 प्लस 2चा पॉवर 2x याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 6 सोल्यूशन. लेट y इक्वल टू cot इनवर्स a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर अपॉन 5ax. फॉर्म्युला आपला टॅनच्या फॉर्ममध्ये आहे टॅन इनवर्समध्ये त्यामुळे आपण याला टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करू. टॅन इनवर्स कॉट इनवर्सला आपण टॅन इनवर्स लिहिलेला आहे तर
ही टर्म वर जाणार आहे आणि वरची टर्म खाली येईल, कारण कॉट इनवर्सचा आपण टॅन इनवर्स लिहिलेला आहे 6x². पहा इथे मायनस साईन आहे. आपला फॉर्म्युला कसा आहे तर येथे प्लस पाहिजे, म्हणजे x + y अपॉन 1 - xy या फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला टॅन इनवर्स. तर आपण याला कसं लिहिणार, टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y. बरोबर आहे. आपण काय करू, येथे 1 पाहिजे. येथे 1 कधी येईल जर आपण a² ने डिवाईड केलं तर, परंतु न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपल्याला डिवाईड करावे लागेल. येथे लिहिणार आपण डिवाईड n and d बाय a², म्हणजे येथे 1 येईल. बरोबर आहे. इक्वल टू टॅन इनवर्स a² ने डिवाईड केला आपण, या टर्मला a² ने डिवाईड करू 5ax, याला a² ने डिवाईड करू तर हा a कॅन्सल होईल, हा स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे 5x/a 5x/a याप्रमाणे मिळेल. बरोबर आहे. आपल्याला न्यूमरेटर आपल्याला याप्रमाणे मिळणार आहे 5x/a. समजून घ्या. आणि येथे आपण a² ने डिवाईड केलं तर दोन्ही टर्मला डिवाईड होईल, म्हणजे a² पण डिवाईड होईल आणि -6x² याला पण a² डिवाईड होईल. हा कॅन्सल होईल, म्हणजे 1 - हे काय होईल 6 असं लिहू शकतो आपण x/a याचा स्क्वेअर, x² a² म्हणजे x/a². येथे काय लिहिणार आपण 1 - 6 टाइम्स x/a याचा स्क्वेअर. याप्रमाणे कन्वर्ट केलेला आहे आपण. आपला फॉर्म्युला कसा आहे, येथे सबट्रॅक्शन आहे, डिनोमिनेटरमध्ये सबट्रॅक्शन आहे, म्हणजे येथे ॲडिशन यायला पाहिजे आपल्याला. येथे 6 टाइम्स आहे, येथे 5 टाइम्स आहे, तर दोघांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला 6 यायला पाहिजे. येथे 5 आहे, 3 × 2 6 होतील, म्हणजे हे 3 टाइम्स प्लस 2 टाइम्स करू आपण, इक्वल टू टॅन इनवर्स 5 टाइम्स आहेत x/a, तर आपण 3 टाइम्स x/a करू, 3 टाइम्स x/a. पाप येथे 5 टाइम्स आहेत, म्हणजे आपण 3 टाइम्स x/a प्लस 2 टाइम्स x/a असं लिहू शकतो आपण. दोघांची ॲडिशन केली तर 5 टाइम्स x/a येणार आहे, 3 टाइम्स प्लस 2 टाइम्स म्हणजे 5 टाइम्स अपॉन 1 - येथे मायनस तर येथे प्लस, येथे मायनस आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन एवढा येईल का 3 × 2 6 होतील आणि याचा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. म्हणजे या टर्मऐवजी आपण दोघांचा मल्टिप्लिकेशन लिहू शकतो 3 टाइम्स x/a आणि मल्टिप्लिकेशन करायचा 2 टाइम्स x/a. याप्रमाणे फॉर्म्युला कन्वर्ट झालेला आहे. सपोज हा x आहे, हा y आहे, तर 1 - xy. येथे ॲडिशन, तर या दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन एवढा आहे. बरोबर आहे. याची व्हॅल्यू ही आहे, याची व्हॅल्यू ही आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करू आपण, याचं टॅन इनवर्स प्लस याचं टॅन इनवर्स. देअरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स, फॉर्म्युला x + y 3x/a याचं टॅन इनवर्स प्लस याचं टॅन इनवर्स, अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली नाही आहे, 2 टाइम्स x/a. ही झाली y ची व्हॅल्यू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy/dx इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह आणि याची डेरिव्हेटिव्ह, टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x², x म्हणजे एवढी टर्म आहे 3x/a, हा x आहे येथे, त्याचाही स्क्वेअर. बरोबर आहे. येथे हा ब्रॅकेट करू आपण, याचाही स्क्वेअर. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला या ddx ऑफ 3x/a. याची डेरिव्हेटिव्ह हे प्लस साईन, याची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x² x म्हणजे येथे 2 टाइम्स x/a
याचा स्क्वेअर होईल इंटू याचे डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ 2x अपॉन ए इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस स्क्वेअर आहे ब्रॅकेटला 3चा स्क्वेअर 9 होईल म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर याप्रमाणे कन्वर्ट होईल. बरोबर आहे. प्रत्येक टर्मला स्क्वेअर अप्लाय होईल इंटू 3 अपॉन ए हा काय आहे कॉन्स्टंट आहे. ए म्हणजे कॉन्स्टंट आहे. 3 अपॉन ए कॉन्स्टंट आहे. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 होईल म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह 3 अपॉन ए येणार आहे प्लस 1 अपॉन 1 प्लस 2चा स्क्वेअर 4 म्हणजे इथे पण एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर होईल. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू 2 अपॉन ए एक्सचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 होईल. 2 अपॉन ए कॉन्स्टंट आहे याप्रमाणे. येथे ए स्क्वेअर आहे येथे ए स्क्वेअर आहे. हा ए स्क्वेअर आपण कॅन्सल करू तर कॅन्सल कसा होईल आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर टू न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर इक्वल टू येथे ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आणि येथे पण ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आपण. येथे ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे ए स्क्वेअर इंटू 1 ए स्क्वेअर होईल. ए स्क्वेअर न्यूमरेटरमध्ये पण येईल. हे 3 आहेत म्हणजे 3 ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरने येथे मल्टिप्लाय केलेला आहे आपण आणि हा 3 येथे आलेला आहे 3 ए स्क्वेअर. येथे ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटला तर येथे ए स्क्वेअर होईल आणि प्लस येथे ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल. येथे ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे हा कॅन्सल होईल फक्त येथे 9 एक्स स्क्वेअर राहतील. बरोबर आहे. आणि हा ए आहे अपॉन 1 अपॉन ए 3 आपण लिहिलेला आहे ए राहिलेला आहे प्लस येथे पण ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे ए स्क्वेअर होईल परंतु हा 2 मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे 2 ए स्क्वेअर 2 इंटू ए स्क्वेअर अपॉन येथे ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार आपण या येथे पण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला इकडे पण आणि इकडे पण म्हणजे येथे काय होईल ए स्क्वेअरने मल्टिप्लाय होईल हा ब्रॅकेट 1 इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस हा ए स्क्वेअर कॅन्सल होईल तर येथे 4 एक्स स्क्वेअर याप्रमाणे आणि इंटू 1 अपॉन ए याप्रमाणे कन्वर्ट होईल. बरोबर आहे. फक्त येथे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण ए स्क्वेअरने डिवाईड केलेलं आहे येथे पण आणि येथे पण. याप्रमाणे स्टेप येणार आहेत. हा ए कॅन्सल होईल तर हा स्क्वेअर कॅन्सल होईल. हा ए कॅन्सल होईल तर हा स्क्वेअर कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे येथे काय राहील 3a अपॉन ए स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर. बरोबर आहे. आणि प्लस येथे 2a अपॉन ए स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 7 tan इनवर्स येथे प्लस आहे येथे मायनस आहे. फॉर्म्युला कसा आहे न्यूमरेटरमध्ये प्लस असताना एक्स प्लस वाय आणि डिनोमिनेटरमध्ये 1 मायनस एक्स वाय याप्रमाणे पाहिजे आपल्याला tan इनवर्स. याप्रमाणे tan इनवर्स आला पाहिजे आपल्याला. तर याला आपण कसं लिहू शकतो tan इनवर्स एक्स याला इनवर्स अप्लाय होईल आणि प्लस याला इनवर्स अप्लाय होईल. याची व्हॅल्यू ही येणार आहे. बरोबर आहे. तर याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. येथे 1 पाहिजे. येथे 1 येण्यासाठी आपण काय करू येथे बी आहे. येथे 1 येण्यासाठी आपल्याला बीने डिवाईड करावं लागेल. बीला बीने डिवाईड केलं तर 1 येईल. म्हणजे फक्त येथे डिवाईड करून चालणार नाही. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही आपल्याला बीने डिवाईड करायचं आहे. येथे लिहिणार आपण सोल्युशन लेट वाय इक्वल टू आधी वाय म्हणून कन्सिडर करा दिलेला प्रॉब्लेम tan इनवर्स ए प्लस बी tan एक्स अपॉन बी मायनस ए tan एक्स. येथे लिहिणार डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय बी. बीने आपण डिवाइड करू
इक्वल टू टॅन इनवर्स, या टर्मला डिवाइड होईल म्हणजे इथे प्लस आहे, प्रत्येक टर्मला बीने डिवाइड होईल, बरोबर आहे. म्हणजे इथे काय होईल, ए अपॉन बी होईल. येथे प्लस, येथे पण बीने डिवाइड होईल म्हणजे बी टॅन एक्स, येथे पण बीने डिवाइड करणार, प्रत्येक टर्मला बीने डिवाइड करू. येथे बी अपॉन बी होईल, हे मायनस, येथे पण बीने डिवाइड करणार, ए टॅन एक्स अपॉन बी इक्वल टू टॅन इनवर्स ए अपॉन बी प्लस हे बी कॅन्सल होतील म्हणजे टॅन एक्स अपॉन हे बी अपॉन बी म्हणजे 1, हे कॅन्सल होतील 1 मायनस ए बी टॅन एक्स, ए अपॉन बी टॅन एक्स याप्रमाणे. आपला फॉर्म्युलाच कन्वर्ट झालेला आहे. सपोज हा ए आहे, हा बी आहे, तर दोघांचा मल्टिप्लिकेशन ए बी येथे आहे, या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे आहे, ए प्लस एक्स प्लस वाय 1 मायनस एक्स वाय याप्रमाणे. तर आपण कसं लिहिणार याला, टॅन इनवर्स एक्स म्हणजे येथे ए अपॉन बी आहे, टॅन इनवर्स ए अपॉन बी प्लस साईनने सेपरेट होईल टॅन इनवर्स टॅन एक्स. फॉर्म्युल्यामधील टॅन इनवर्स, परंतु येथे टॅन एक्स आहे म्हणजे टॅन इनवर्स टॅन एक्स, बरोबर आहे. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतील, फक्त एक्स, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, टॅन इनवर्स ए अपॉन बी आणि प्लस याची व्हॅल्यू एक्स. ही व्हॅल्यू कशाची आहे, वायची. देअरफॉर वाय म्हणजे एवढी व्हॅल्यू मिळत आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स we get therefore dy by dx इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे याची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला, 0 मिळेल, 0 आणि प्लस एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा इथे एक स्टेप अशी लिहा डी डी एक्स ऑफ दोघांची डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स ए अपॉन बी आणि प्लस एक्स. इथे असा ब्रॅकेट करा, दोघांनाही आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलेली आहे दोन्ही साईडला. याची डेरिव्हेटिव्ह 0 मिळेल कारण कॉन्स्टंट आहे, प्लस एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह 1, एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1, 0 प्लस 1 1, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू आपल्याला 1 मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 8 सोल्यूशन. लेट y इक्वल टू टॅन इनवर्स 5 मायनस एक्स अपॉन 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3. पहा येथे आपल्याला काय पाहिजे, सुरुवातीला 1 पाहिजे, येथे मायनस आहे, येथे 1 प्लस पाहिजे आपल्याला. पहा आपले फॉर्म्युले कसे आहेत, सुरुवातीला 1 प्लस पाहिजे, एक्स मायनस वाय, येथे 1 पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. येथे 1 आणण्यासाठी आपण काय करू, टॅन इनवर्स हे 5 मायनस एक्स ॲज इट इज अपॉन येथे 1 आपण ॲड करू. हे मायनस 3 आहे कॉन्स्टंट, त्यापैकी 1 आपण इकडे घेतलेला आहे. तर आता येथे पहा न्यूमरेटरमध्ये मायनस साईन आहे म्हणजे डिनोमिनेटरमध्ये 1 प्लस येईल, 1 प्लस हे 6x स्क्वेअर हे मायनस 5x, येथे मायनस 4 लिहिणार आपण. कशामुळे, कारण व्हॅल्यू किती आहे, मायनस 3 आहे, त्यापैकी 1 इकडे घेतलेला आहे आपण, म्हणजे मायनस 4 प्लस 1 म्हणजे मायनस 3. आपण प्लस 1 ॲड केल्यामुळे या मायनस 3ला आपण मायनस 4 लिहिलेला आहे, म्हणजे मायनस 4 प्लस 1 व्हॅल्यू किती येईल, मायनस 3, बरोबर आहे. फक्त आपण अरेंजमेंट केलेली आहे. आता आपण काय करू, याचे फॅक्टर काढू. हे जे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे तिचे आपण फॅक्टर काढणार आहोत. पहा 6x स्क्वेअर याचे फॅक्टर काय होतील, 6 मायनस 4 म्हणजे मायनस 24 आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे, बरोबर आहे. आणि डिफरन्स किती पाहिजे, 5चा पाहिजे, मायनस 5चा. 6 आणि मायनस 4 मायनस 24 आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला मायनस 5 आली पाहिजे. 8 आणि 3 येथे मायनस पाहिजे, म्हणजे हा नंबर मायनस घेऊ आपण, हा नंबर प्लस घेऊ.
पहा दोघांचा मल्टिप्लिकेशन -24 आणि सबट्रॅक्शन -5 येईल, बरोबर आहे. -8x आणि +3x याप्रमाणे. याची फॅक्टर येथे काढू आपण. येथे फक्त डायरेक्ट आपण फॅक्टर लिहिणार आहोत. 6x² आहे -5x आणि -4. याची फॅक्टर कसे काढणार आपण? हे 6x² -5xला आपण स्प्लिट करणार, -8x +3x आणि हा -4. या दोघात कॉमन काढू, येथे कॉमन काढू आपण. येथे 2x कॉमन काढता येतील. 2x कॉमन काढले तर येथे x राहील, सॉरी येथे 3x राहील. 2 ने डिवाइड करणार म्हणजे येथे 3x राहील. 2x कॉमन काढल्यामुळे येथे -4 होईल. येथे आपण कॉमन काय काढणार? +1 कॉमन काढणार. काहीच नाही म्हणजे +1 कॉमन काढू. 3x -4 याप्रमाणे. एक ब्रॅकेट आपला 2x + 1चा येईल आणि दुसरा ब्रॅकेट 3x - 4चा येईल, बरोबर आहे. हे फॅक्टर आपण येथे लिहिणार. या पॉलिनॉमियलसाठी आपण हे लिहिणार इक्वल टू tan इनवर्स 5 - x अपॉन 1 प्लस या 3 टर्मऐवजी आपण हे 2 ब्रॅकेट लिहिणार आहोत. 2x + 1 आणि 3x - 4. या दोघांची सबट्रॅक्शन केली आपण तर आन्सर आपल्याला हे मिळायला पाहिजे. येथे मायनसमध्ये x आहे म्हणजे 3xमधून जर आपण या ब्रॅकेटमधून हा ब्रॅकेट मायनस केला आपण, सपोज 2x + 1 त्यातून मायनस केला आपण हा ब्रॅकेट 3x - 4, तर काय होईल? कारण आपल्याला इथे सबट्रॅक्शन पाहिजे त्यामुळे आपण मायनस करत आहोत. हे 2x + 1 -3x होतील आणि +4 होतील. 2x - 3x म्हणजे -x होईल. 1 + 4 म्हणजे +5 होईल. म्हणजेच ही व्हॅल्यू मिळत आहे 5 - x, बरोबर आहे. 5 प्लसमध्ये x मायनसमध्ये म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे. हे म्हणजेच हे, बरोबर आहे. सपोज हा x आहे, हा y आहे, तर xy याप्रमाणे दोघांची सबट्रॅक्शन केली आपण तर आपल्याला आन्सर हेच मिळत आहे. या 2 टर्मऐवजी आपण या ब्रॅकेटमधून हा ब्रॅकेट मायनस करणार. 5 - xला आपण याप्रमाणे लिहिणार आहोत इक्वल टू या 2 ब्रॅकेटची सबट्रॅक्शन आपण इथे लिहिणार म्हणजे आन्सर आपल्याला हेच मिळणार आहे. tan इनवर्स 5 - x सपोज 2x + 1 या ब्रॅकेटमधून मायनस करणार आपण 3x - 4 अपॉन 1 प्लस 2x + 1 आणि 3x - 4. पहा सपोज हा x - y 1 + xy याप्रमाणे. तर याचा फॉर्म्युला तयार होईल आपल्याकडे. tan इनवर्स याचं इनवर्स 2x + 1 मायनस याचं इनवर्स tan इनवर्स 3x - 4 याप्रमाणे. ही झाली yची व्हॅल्यू. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा डेरिव्हेटिव्ह घेऊ. देअरफॉर dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? याचं इनवर्सची डेरिव्हेटिव्ह tan इनवर्स म्हणजे 1/1 + x². x म्हणजे एवढा ब्रॅकेट आहे 2x + 1 त्याचाही स्क्वेअर. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला ddx ऑफ या फंक्शनची म्हणजे 2x + 1 याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुन्हा मल्टिप्लाय करावं लागेल. नंतर हे मायनस करणार. याचे डेरिव्हेटिव्ह tan इनवर्स म्हणजे 1/1 + x² म्हणजे 3x - 4. x ऐवजी हा ब्रॅकेट आहे त्याचाही स्क्वेअर. पुन्हा या ब्रॅकेटचे डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ 3x - 4 इक्वल टू 1/1 प्लस हे असंच राहू देऊ आपण 2x. एक्सपान्शन करायची गरज नाही आहे कारण आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ती व्हॅल्यू आलेली आहे. इंटू याचे डेरिव्हेटिव्ह 2x त्याचे डेरिव्हेटिव्ह 2 होईल. 1चे डेरिव्हेटिव्ह 0 होईल, लिहिण्याची गरज नाही. आणि मायनस 1/1 प्लस 3x - 4 त्याचाही स्क्वेअर आहे. आणि याची डेरिव्हेटिव्ह 3 होईल फक्त, बरोबर आहे. 3xची डेरिव्हेटिव्ह 3 -4ची डेरिव्हेटिव्ह 0 होईल इक्वल टू
हे 2 न्यूमरेटरमध्ये आहेत. 1 प्लस 2x प्लस 1 त्याचा स्क्वेअर, हे मायनस, हे 2 येथे लिहिलेले आहे आपण, हे मायनस, हे 3 न्यूमरेटरमध्ये अपॉन 1 प्लस 3x मायनस 4 त्याचा स्क्वेअर. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 सोल्युशन. पहिल्या स्टेपमध्ये यालाच y म्हणून कन्सिडर करा. लेट y इक्वल टू ही व्हॅल्यू. y आपला कॉट इनवर्समध्ये आहे, त्याला आपण टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करू. तर हा होईल न्यूमरेटर आणि हा होईल डिनोमिनेटर. 4 मायनस एक्स मायनस 2x स्क्वेअर. कॉट इनवर्सला आपण टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे, तर हे रेसिप्रोकल होईल. इक्वल टू येथे 1 पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. येथे 1 पाहिजे, त्यासाठी आपण अरेंजमेंट करू. टॅन इनवर्स हे 3x प्लस 2, येथे 1 पाहिजे आपल्याला. 4ला आपण 1 प्लस 3 असं लिहू शकतो. 4 म्हणजे काय, 1 प्लस 3, 1 आलेला आहे. हा मायनस एक्स, हे मायनस 2x स्क्वेअर. येथे आपल्याला पॉलिनॉमियल करायची आहे, तिचे फॅक्टर काढायचे आहेत. टॅन इनवर्स क्वेश्चन नंबर 8 प्रमाणे हे 3x प्लस 2 ॲज इट इज अपॉन हा 1 येथे मायनस आहे, आपण मायनस साईन कॉमन काढू. म्हणजे काय होईल, ही टर्म आधी लिहिणार आपण स्क्वेअरची. मायनस कॉमन काढल्यामुळे हे प्लसमध्ये होतील ब्रॅकेटमध्ये, हे पण प्लस होतील. मायनस कॉमन काढल्यामुळे हे 3 आता मायनस होतील. याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे आपण. आता याचे फॅक्टर काढू आपण. 2x स्क्वेअर, 2x स्क्वेअर आहे प्लस एक्स आणि मायनस 3. याला आपण कसं लिहू शकतो, 2 आणि 3 या दोघांचा मल्टिप्लिकेशन, मायनस 6 आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि ॲडिशन किंवा डिफरन्स प्लस 1चा पाहिजे. 3 आणि 2, 3 2 6 होईल, प्लस 1 म्हणजे हा नंबर प्लस घेणार, हा नंबर मायनस घेणार, बरोबर आहे. 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 3 याप्रमाणे फॅक्टर मिळतील. येथे कॉमन काढणार, येथे कॉमन काढणार. कॉमन काय निघेल, येथे कॉमन x काढता येईल आपल्याला. x कॉमन काढला तर येथे 2x राहतील आणि येथे कॉमन 3 राहतील, येथे 3 राहतील. दोघांमध्ये x कॉमन काढलेला आहे आपण. येथे मायनस कॉमन काहीच नाही, म्हणजे मायनस 1 कॉमन काढू, तर येथे 2x होतील आणि हे प्लस 3 होतील. याप्रमाणे दोघांपैकी एक ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट x मायनस 1 हे मिळतील आपल्याला याचे फॅक्टर, बरोबर आहे. म्हणजे या ब्रॅकेटऐवजी आपण हे 2 ब्रॅकेट लिहिणार आहोत. हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटऐवजी हे लिहिणार आपण. इक्वल टू टॅन इनवर्स 3x प्लस 2 अपॉन 1 मायनस 2x प्लस 3, 2x प्लस 3 आणि x मायनस 1. 2 ब्रॅकेट आलेले आहेत. सपोज हा x आणि हा y, तर येथे मायनस आहे, येथे प्लस आहे. जर या दोघांची ॲडिशन केली आपण तर हे आन्सर येईल का आपल्याला. 2x प्लस x म्हणजे 3x होतील, 3 मायनस 1 म्हणजे 2 होतील. जर या दोघांची आपण म्हणजे या व्हॅल्यूऐवजी आपण या दोघांची ॲडिशन लिहू शकतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण कन्वर्ट करू, म्हणजे x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय याप्रमाणे कन्वर्ट होईल. इक्वल टू टॅन इनवर्स, याला आपण कसं लिहिणार, या दोघांची सबट्रॅक्शन 2x प्लस 3 आणि मायनस x मायनस 1. ॲडिशन घ्यावे लागेल, सॉरी येथे ॲडिशन येणार आहे, कारण इथे ॲडिशन पाहिजे आपल्याला. यांची ॲडिशन केली तर हेच आन्सर मिळेल आपल्याला. आणि 1 मायनस येथे मल्टिप्लिकेशन आला, खाली मल्टिप्लिकेशन आणि वर ॲडिशन, याप्रमाणे कन्वर्ट होईल, बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स, येथे मायनस असल्यामुळे वर ॲडिशन आली पाहिजे. येथे जर प्लस असेल तर वर सबट्रॅक्शन पाहिजे. येथे मायनस आहे म्हणून येथे ॲडिशन आलेली आहे. आपण काय करणार, टॅन इनवर्स याला अप्लाय करू आणि टॅन इनवर्स याला अप्लाय करू, तो होईल आपला फॉर्म्युला. टॅन इनवर्स 2x प्लस 3 आणि प्लस टॅन इनवर्स
tan इनवर्स x मायनस 1. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू tan इनवर्सची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. x म्हणजे इथे हा ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3 आहे त्याची डेरिव्हेटिव्ह फक्त 2 होईल. बरोबर आहे. इथे डायरेक्ट लिहितो किंवा ddx ऑफ या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3. नंतर हे प्लस करणार आपण tan इनवर्स याची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. x म्हणजे 1 मायनस x मायनस 1 स्क्वेअर. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला x मायनस 1ची. बरोबर आहे. इक्वल टू हे 1/1 प्लस हा ब्रॅकेट ॲज इट इज 2x प्लस 3 त्याचा स्क्वेअर इंटू याची डेरिव्हेटिव्ह फक्त 2 होईल आणि प्लस हे ॲज इट इज 1 प्लस x मायनस 1 याचा स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह फक्त 1 होईल. एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 होईल याची 0 लिहायची गरज नाही. हे 2 न्यूमिरेटरमध्ये 2/1 प्लस 2x प्लस 3 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 1/1 प्लस x मायनस 1 त्याचा स्क्वेअर. याप्रमाणे आपली डेरिव्हेटिव्ह येणार आहे. याप्रमाणे एक्सरसाइज 1.2 यातील 10th क्वेश्चन त्यातील 9 सब क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.